यानंतर पाहूयात पावसासंदर्भातल्या महत्त्वाच्या बातम्या सुपरफास्ट। मुंबईला पुढच्या 3 तासांसाठी रेड अलर्ट। गेल्या काही दिवसांपासून मुंबईत पावसाने विश्रांती घेतली होती, मात्र आता हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा। मुंबई शहरामध्ये जोरदार पावसामुळे परिसरामध्ये गारवा। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ। दक्षिण मुंबईतही जोरदार पाऊस आणि पुढचे काही तास मुंबईला पावसाचा इशारा। मुंबईच्या उपनगरातही पावसाची जोरदार हजेरी। भांडूप मुलुंडजवळच्या LBS रोड पाण्याखाली, परिसरात मोठी वाहतूक कोंडी। वसई विरारमध्येही पावसाची जोरदार हजेरी। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ। नवी मुंबईमध्ये मुसळधार पाऊस। उरणमध्ये पावसामुळे रस्त्यांवरती पाणी, वाहतूक संथ गतीने आणि अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाल्यामुळे सर्वसामान्यांची तारांबळ। रायगडसह अलिबाग मुरुडमध्ये मुसळधार पावसाची हजेरी। रस्त्यावरती पाणी साचल्यामुळे वाहन चालकांची तारांबळ। ठाण्यामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस। हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता। कल्याण डोंबिवलीमध्ये मुसळधार पावसाची हजेरी। सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात। पुण्यातही पाऊस, पण तुरळक पाऊस पडणार, हवामान खात्याचा अंदाज। पिंपरी चिंचवडमध्ये दमदार पावसामुळे हिंजवडी भागात रस्ते पाण्याखाली, काही ठिकाणी दुचाकीही वाहून गेल्या। पिंपरी चिंचवडमध्ये मुसळधार। शांतीनगर ते इंद्रायणी कॉर्नर रस्ता, भोसरी MIDC, टेल्को रोड आणि लांडेवाडीतील रस्ते पाण्याखाली। रायगड जिल्ह्यातही पुन्हा मुसळधार। माणगाव, रोहा, तळा, महाड, म्हसळा तालुक्यात मुसळधार। जळगावच्या चोपडा तालुक्यातील अनेक गावांमध्ये वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस। अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचं आणि घरांचं नुकसान। शासनाने पंचनामे करून लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची मागणी। बीडमध्ये पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे कापूस, सोयाबीन आणि तूर पेरण्यामध्ये वाढ होण्याची शक्यता। पेरणी योग्य पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान। आता घेऊयात राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा। पाहूयात बातम्यांचा अर्थ।